राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या यादीतून प्रफुल्ल पटेल यांचं नाव वगळलं। सुनेत्रा पवार यांनी 29 तारखेला केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलं होतं पत्र। पार्थ पवार यांच्यावर जनरल सेक्रेटरी तर जय पवार यांच्यावर नॅशनल सेक्रेटरीची जबाबदारी। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या यादीत चूक, लवकरच यादी दुरुस्त केली जाणार। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं स्पष्टीकरण। आसाम सरकारचा आज शपथविधी सोहळा। हेमंत बिस्व शर्मा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार। पंतप्रधान मोदींसह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि इतर वरिष्ठ नेते उपस्थित राहणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, हेमंत बिस्व शर्मा यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवारही शपथविधीला हजर राहणार। भाजप आपल्या नगरसेवकांसाठी बायोमेट्रिक हजेरी प्रणाली सुरू करणार। सर्व नगरसेवकांना बैठकीसाठी आल्यानंतर हजेरी नोंदवणं बंधनकारक। सर्वच नगरसेवकांना बायोमेट्रिक हजेरी लागू करा। मकरंद नार्वेकर यांची महापौरांकडे मागणी। वर्षभर सोनं खरेदी करू नका, सध्या डेस्टिनेशन वेडिंगची फॅशन सुरू। मात्र भारतात लग्न करा, पूर्वजांचे आशीर्वाद मिळतील। जागतिक आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचं 24 तासात 2 वेळा आवाहन। पेट्रोल, डिझेल, गॅस जपून वापरा। मेट्रो, बस सेवा यासारख्या पर्यायांचा वापर करा। जगभरात तेल संकट निर्माण झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांचं मोठं आवाहन। मोदींनी दिलेले सल्ले म्हणजे नाकर्तेपणाचे पुरावे। देश चालवणं आता तडजोड करणाऱ्या पंतप्रधानांच्या आवाक्याबाहेर। जनतेला काय खरेदी करावं, कुठे जावं हे सांगण्याइतपत स्थिती गंभीर। राहुल गांधींची टीका। नसरापूर अत्याचार प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सापडला। आरोपी चिमुकलीला गोठ्यात घेऊन जाताना पाहिल्याचे पुरावे हाती। पोलिसांनी 18 ते 20 गावकऱ्यांचे जबाब नोंदवले। नाशिक टीसीएस धर्मांतरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींच्या जामिनावर आज पुन्हा सुनावणी। वकील अजय मिसर सरकारी पक्षाची बाजू मांडणार। आरोपी निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। मुंबईत 15 मे पासून 10% पाणी कपात। जलाशयांमधील पाणीसाठा 23.52% गेल्याचा निर्णय। भातसा आणि अप्पर वैतरणातून अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध होणार। पाणी जपून वापरण्याचं आवाहन।